आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाईम आणि प्राईम टाईमच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची मोठी बातमी। राज्यातल्या सत्ता संघर्षावरती आता उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये शिंदे गटाचं राजकीय भवितव्य ठरणार आहे। एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात दाखल केली आणि त्याचप्रमाणे शिवसेना हे ठाकरेंची असून धनुष्यबाण हे चिन्हही आमचंच असल्याचं सांगत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेताना दिसतंय। ठाकरे गटाकडून शिंदे गटाविरोधात तब्बल 4 याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि या याचिकांवर काही दिवसांपूर्वी सुनावणी झालेली होती आणि त्यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता। या प्रकरणीच उद्या सुप्रीम कोर्टात आता सुनावणी होणार आहे। तर मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा निश्चित मुहूर्त काही मिळत नाहीये आणि त्यामुळेच विरोधकांनी आता थेटपणे राज्यपालांची भेट घेत फक्त दोघांचं सरकार हे बेकायदेशीर असल्याची तक्रार केली आणि त्याच वेळी आता शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख जाहीर केली आहे। पण हा मुहूर्त तरी शिंदे फडणवीस सरकार गाठणार का हा प्रश्नच आहे। महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला लागली आहे। जवळपास एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक वायदे दिले गेले पण त्याचा फायदा काहीच झाला नाही। त्यामुळे विरोधकांनी या दोघांच्या सरकार विरोधात थेट राज्यपालांच्याकडे तक्रार केली आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे संकट उभं राहिलं असताना मंत्रिमंडळ नसणं बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। जवळपास राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन 1 महिना उलटलेला आहे। पत्रकार मित्रांनो, अजूनही मंत्रिमंडळाची विस्तारवाढ होत नाहीये। कशामध्ये अडकलेलं आहे ते कळायला मार्ग नाहीये। वास्तविक पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे, मग त्यांना दिल्लीतनं सिग्नल मिळत नाही का? त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांना आम्ही तुम्हाला मंत्री करतो सांगितलं आणि ती संख्या वाढलेली असल्यामुळे आता सगळ्यांना कसं ॲडजस्ट करायचा हा काही प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय का हेही कळायला मार्ग नाहीये। आता मंत्रिमंडळ विस्तार होईल। किती दिवस झाले अजित पवार म्हणतात दोघंच सरकार चालत आहे। अरे पण सरकार चांगलं चाललंय की नाही? शेतकऱ्यांच्या आम्ही शेतकऱ्यांना फोकस केलंय। 50,000 रुपये देण्याचं जी ती थांबली होती योजना आम्ही ती कार्यान्वित केली। पेट्रोल डिझेल कमी केलं। दुष्काळी भागात पाणी वळवण्याचं धोरण आम्ही घेतलं, त्याच्यावर निर्णय घेतला। मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधक आक्रमक झाले असतानाच आता शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांनी छातीवर हात ठेवून येत्या 4 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणारच असं सांगितलंय। असं की आम्ही राज्यपालांना सांगितलं आणि म्हणून विस्तार झाला असं होत नाही। तो विस्तार करण्याची विनंती ही मुख्यमंत्री महोदयांनीच करायला लागते आणि मुख्यमंत्र्यांनीच मंत्रिमंडळाची नावं द्यायला लागतात आणि त्याच्यानंतर राज्यपाल त्यांना शपथ देत असतात। आम्ही आपल्याला आताच सांगितलेलं आहे लवकरात लवकर हे होणार आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा इश्यू करण्यात येऊ नये अशी सुद्धा विनंती आहे। येत्या 4 दिवसात तरी 4 दिवसात नाही झालं तर तुम्ही मला विचारायचं की का नाही झालं। शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। 3 जुलैच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख देण्यात आली होती पण जसं जसं 16 आमदारांच्या प्रकरणातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीची तारीख पुढे पुढे जाते तशीच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सुद्धा तारीख पे तारीखच सुरू आहे। त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा 6 ऑगस्टचा मुहूर्त तरी साधला जातो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ठाकरे गटामधून शिंदे गटामध्ये गेलेल्या आमदारांची भाषा आता बदलल्याचं म्हणावं लागेल कारण शिंदे गटामध्ये गेल्यानंतरही आमचे नेते हे ठाकरेच आहेत आणि कुणी त्यांच्यावरती टीका केल्यास आम्ही योग्य उत्तर देऊ म्हणणाऱ्या आमदारांनीच आता ठाकरेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत। आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधला। त्यांनी कोल्हापूरमधून जयसिंगपूरला रवाना होण्यापूर्वी पुन्हा एकदा बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला तर त्याला आता संजय शिरसाटांना प्रत्युत्तर दिलेलं होतं आणि त्यांनी फोटोच काढून टाकायची भाषा केलेली होती। पाहूयात। आता ह्यांचा खरा चेहरा बाहेर येतो कारण आपण बघितलं असेल गेले 1 महिना त्यांचं जे नाट्य चाललेलं की आमच्या मनात उद्धव साहेबांबद्दल आदर आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे, आदित्य मुलासारखं आहे, आदित्य असं आहे तसं आहे, खरे जे त्यांच्या मनात विचार होते ते आता लोकांसमोर यायला लागलेले आहेत।
जे आत्तापर्यंत शिवसेना म्हणून स्वतःला म्हणत होते, कारण त्यांना जी काही कारवाई होती ती टाळायची होती, आता तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघताय आणि गद्दारी झालेली आहे. तो गद्दार हा गद्दारच असतो. आम्हाला गद्दार म्हणताना मग आम्ही ते रोज आमच्या कार्यालयामध्ये या साहेबांनी आम्हाला गद्दार म्हणलं नमस्कार असं करून तर बसू शकत नाही ना. आम्ही आतापर्यंत तुमच्या विरोधात आजही बोलायची आमची मानसिकता नाहीये. मागच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं की आम्हाला एक लिमिट सोडून बोलायला लावू नका, कारण की शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं, त्यांच्या उपकारानं, त्यांच्या पुण्याने आम्ही आमदार झालेलो आहोत. त्या शिवसेना प्रमुखाचा फोटो तर आमच्याकडून कधीच निघणार नाही, केव्हाच निघणार नाही. ते आमच्यासाठी दैवत आहेत, नेहमी राहतील. परंतु जे आम्हाला गद्दार म्हणतील त्यांचे फोटो आम्ही ठेवणार नाहीत. आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा बोलावं, तर ती वेळ जर त्यांनी आणली तर निश्चित त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही बोलणार आहोत. डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आले. डोंबिवलीतल्या शिवसेना शाखेत घुसून शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो लावला. शिवसेना शाखेचा ताबा घेण्याच्या उद्देशानं हा सगळा प्रकार घडल्याची माहिती आता समोर येते. दरम्यान या मध्यवर्ती शाखेत दोन्ही गटांच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. डोंबिवलीमधील एका आठवड्यामध्ये दोनदा शिंदे समर्थक आणि शिवसेना समर्थक आपापसात भिडल्यानं राजकीय वातावरण तंग झालंय. आमच्या साहेबांचे जर शिंदे साहेबांचे जर बॅनर किंवा फोटो या ऑफिसमधून उतरवले जात असतील आणि ते कुणाला ते पुन्हा लावण्यासाठी येऊ देत नसतील, तर कोणीतरी तो पुढाकार घेतला पाहिजे होता. एक मी शिंदे साहेबांचा सच्चा समर्थक म्हणून हे ते काम आज केलेलं आहे आणि त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरा कोणी इथे सपोर्ट करणारा नाहीये. पक्ष वाढतच राहणार आहे. फोटो तर असे पण दोघांचे आहेत की श्रीकांत शिंदेचा पण आहे, शिंदेचा पण आहे आणि एकनाथ शिंदेचा पण आहे. आत्महत्याच आहे, तिथे कार्यालयात त्यांच्या ठेवलेले. आम्ही ना तोडले ना फोडले, माना ज्या तुमची रिस्पेक्ट आहे त्या हिशोबानेच उचलून ठेवले. त्याच्यात आम्ही काही घाणेरडा प्रकार केला नाहीये. त्याच्यात फक्त ज्यावेळेस त्याच्यामध्ये सगळं फायनल होईल त्यावेळेस ते फोटो लावायचे की नाही ते आम्ही ठरवू. ते तुम्ही आम्हाला बळजबरी नाही करू शकत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सासवडमध्ये शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित केलं आणि यावेळी त्यांनी जेजुरीत जाऊन खंडेरायाचंही दर्शन घेतलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 42 किलोचा खंडा हाती घेतला. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोषही करण्यात आला आणि यावेळी खंडेरायाची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावरती होते आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. तसंच मी शिवसेनेच्या चिन्हाविना निवडून आलो असतो, मात्र इतर आमदारांचं काय, ते निवडून आले नसते, त्यांच्यासाठी हा चिन्ह मिळवण्याचा खटाटोप सुरू असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. दरम्यान आमच्या उठावावरती 3 चित्रपट निघतील असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. की एकनाथ शिंदेने हे पाप केलं, पण मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मला निवडून यायला कुठल्याही निशाणीची आवश्यकता लागत नाही. एवढं काम मी माझ्या मतदारसंघामध्ये करून ठेवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हे आमदार जे माझ्याकडे येत आहेत, आपण असा कुठला तरी निर्णय घेतला तर काय होईल? एका सिनेमामध्ये मला वाटतं आपलं हे सगळं काम होणार नाही, आटपणार नाही. त्याला 2-3 सिनेमा काढायला लागतील. हा, पार्ट 1, 2, 3. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे बघितलं का आपण? तोही पटला नाही, तोही रुचला नाही. धर्मवीरांचं कार्य जन्म माणसामध्ये, घराघरात, मनामनामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही केलं.
आणि आता बातमी आहे काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापूंच्या नव्या डायलॉगबाजीची। राष्ट्रवादीकडे काम घेऊन गेलो तर राष्ट्रवादीवाले मारक्या म्हशीसारखं बघायचे असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी जोरदार घणाघात केलाय। तर आम्हाला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं होतं आणि एनसीपीनं राज्याची तिजोरी खाली केली अशी ही टीका शहाजी बापू पाटलांनी केली आहे। लहानपणी शेती केली तर झाल्यानंतर तिथं काय पोट भरत नाही। दारादारात गेलतो, गावागावात गेलतो, चौकात चौकात गेलतो आणि भरसभेत आम्ही सांगितलं होतं की येणारं सरकारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार येणार आहे, आम्ही तुमची कामं करू। मतं मोजून झाली साहेब, आमच्या अंगावर गुलाल टाकला होता, गुलालाची कापडा अजून धुयाची झाली नाही ते तोपर्यंत आम्हाला फरफडत वडत तुम्ही घेऊन गेला, राष्ट्रवादी दावणीला बांधली। 25 वर्षानं झपटत कसं जुळलं एकदा आणि ते गेलो साहेब मी त्या राष्ट्रवादीकडं, त्याचा पक्ष सोडलेला, मारक्या बायलावरच बघायची, आता जायला भाडायची। आय काँग्रेसकडे गेलो, उगा पक्ष सोडला। पुरंदरमधील जाहीर सभेमध्ये बोलताना शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। बारामतीकरांनी बाजारू राजकारण आणून सात्विक राजकारण संपवल्याचा घणाघात विजय शिवतारेंनी केला। तर बारामतीकरांनी पुरंदरचं विमानतळ पळवल्याचा आरोपही त्यांनी केलाय। बाई तुम्हाला सांगतो मी या पवित्र पुरंदरच्या भूमीवरून, याच बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं। वसंतदादा पाटलांचा धोका करून खंजीर खुपसून यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील यांचं सात्विक राजकारण संपवलं आणि बाजारू राजकारण कोणी आणलं असेल तर यांनी आणलं। आणि ते बाजारू राजकारण तो अंधारा संपलाय। पण भाई ती नवीन दुसरी जागा दाखवली, 5 गावं रिसे पिसे, त्या गावांच्या शेतकऱ्यांच्या परवानग्या नाही, काही नाही, फक्त नावाला दाखवलं ते। आणि तिथे अर्ध विमानतळ पुरंदरला लँडिंग आणि टर्मिनस कुठे बारामतीमध्ये सुप्यामध्ये। अहो तुम्ही काही दिलं नाही, कमीत कमी आम्ही आणलेलं ते तरी आमच्या पुढच्या पिढ्यांच्या तोंडचं पाणी त्यांच्या तोंडातला घास काढू नका, तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही, संपलाय आता तुमचं। जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यामधील कार्यकर्त्यानं IPS अधिकाऱ्यासोबत धक्काबुक्की केली होती आणि या कार्यकर्त्यावरती 24 तासानंतरही राष्ट्रवादीचा मुजोर कार्यकर्ता कैलास हावले याच्यावरती 24 तासानंतरही कारवाई झालेली नाहीये। धक्काबुक्की करूनही मोकाट असलेल्या कार्यकर्त्यावरती कारवाई नसल्यानं पोलिसांच्या मनोबलावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। आव्हाडांचा कार्यकर्ता मोकाट, 24 तासांनंतरही मुजोर कार्यकर्त्यावर कारवाई का नाही? ठाणे पोलिसांवर नक्की कुणाचा दबाव? माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या मोर्चातली ही घटना पहा। मोर्चेकरांना अडवणाऱ्या IPS अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणारा हा कार्यकर्ता कैलास हावले। इतर मोर्चेकऱ्यांचा रेटा आला म्हणून नव्हे तर जाणीवपूर्वक कैलास पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत होता। ही घटना दिसते तेवढी साधी सोपी नाही। मोर्चा सुरू होण्यापूर्वी याच कैलास हावलेला जवळ घेऊन त्याच्या कानात जितेंद्र आव्हाड काहीतरी सांगत होते। त्यानंतर अवघ्या काही वेळात धक्काबुक्कीची ही घटना घडली आहे। मोर्चा निघाल्यावर अशा पद्धतीने कायदा हातात घेतल्यानंतर देखील जर केस भरली जात नसेल, कारवाई केली जात नसेल तर योग्य नाही। पोलिसांनी तो संबंध जे काही व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्यांच्याकडेही अधिकची माहिती असेल आणि कठोरातली कठोर कारवाई ही केली पाहिजे। कोविडच्या काळामध्ये लोकांचे प्रश्न घेऊन ज्यावेळेस आम्ही आंदोलनं केली त्यावेळेस आमच्यावरचे जे गुन्हे नोंद केले गेले होते, आत्ता तर थेट DCPंना, पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की होते हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय, पण कुठलीही पोलिसी कारवाई होताना आपल्याला दिसत नाही। झालेली धक्काबुक्की जर चुकून घडली आहे
तर त्याबाबत आव्हाड किंवा त्यांचे कार्यकर्ते साधी दिलगिरीही व्यक्त करायला तयार नाहीत. या व्हायरल क्लिप विषयी आणि IPS अधिकाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्कीविषयी आम्ही माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची संपर्क केला होता. त्यांचं म्हणणं होतं की ते मोर्चा होते, त्यांना याबाबत काही विशेष माहिती नाही. आनंद परांजपे हे त्यांचे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी सर्व या मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यांची प्रतिक्रिया घ्यावी. आम्ही आनंद परांजपे यांना देखील संपर्क केला होता, पण ते ठाण्याच्या बाहेर असल्यामुळे प्रतिक्रिया द्यायला उपलब्ध होऊ शकले नाही. एरवी कायद्याच्या मोठमोठ्या गप्पा मारणारे जितेंद्र आव्हाड कार्यकर्ते गुंडगिरी करतात तेव्हा मात्र डोळेझाक करतायत. कैलास हावलेच्या मुजोरीला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचाच आशीर्वाद आहे की काय, अशी चर्चा आता ठाण्यात सुरू झाली आहे. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावरती शासनाच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. खेडेकर हे खेडचे माजी नगराध्यक्ष होते आणि स्वतःच्या खासगी वाहनात शासकीय खर्चातून 5 लाखांपर्यंतचं डिझेल भरून गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान आपल्या विरोधात राजकीय हेतूनं गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा वैभव खेडेकर यांनी केलाय. तो राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या ही प्रकरणं मला राजकीय प्रवासाला प्रेरणादायी ठरतात आणि निश्चित मी यातनं अधिक जोमाने काम करीन, अधिक लढेन. लोकांच्या प्रती माझी असलेली प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या अनेक दिवसापासून मी करत असलेले सामाजिक कामं लोकांसमोर आहेत आणि लोकांना खरं काय खोटं काय हे संपूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे निश्चित मला न्यायव्यवस्था यातनं मार्ग दाखवेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला हादरवणारी अशी बातमी, कारण प्रदूषणामुळे उद्ध्वस्त होणारी युवा पिढी हा चिंतेचा विषय. कारण नवी मुंबई पनवेलकरांच्या जीवाला आता धोका निर्माण झालाय. MIDC मधल्या प्रदूषणानं नागरिक त्रस्त झालेत. युवकांना हृदयविकार, त्यानंतर नपुसंकतेचा धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महिलांना गर्भपात, वंध्यत्वाचे आजार होत आहेत. वाढत्या प्रदूषणाकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे. MPCB MIDCच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाग कधी येणार हा प्रश्न उपस्थित होतो. कारण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार आहे का? तळोजा MIDC मधल्या धोकादायक केमिकल कंपन्यांमुळे पुन्हा एकदा प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. रासायनिक कंपन्यांमधून निघणारा धूर आणि डाईंग कंपन्यांमधून निघणारे रसायन मिश्रित पाणी हे कासाडी नदीमध्ये सोडलं जात असल्यानं नवी मुंबई आणि पनवेलकरांची वायू आणि जल प्रदूषणामुळे दुहेरी कोंडी होतीये. MIDCतलं प्रदूषण लाखो नागरिकांच्या जीवावरती कसं बेततंय हे सांगणारा आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. हजारो नागरिकांना रोजगार देणारी ही तळोजा MIDC. राज्यातील सर्वाधिक केमिकल कंपन्या असणारी MIDC अशी या तळोजा MIDCची ओळख. मात्र आता हीच MIDC अनेकांचा संसार उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. तळोजा MIDC मध्ये जवळपास 970 कंपन्या असून त्यापैकी 250 कंपन्या या प्रदूषण वाढीला जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. केमिकल आणि डाईंग कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांनी MPCB आणि MIDCच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैशांच्या मोहापुढे कर्तव्याचा विसर पडल्यामुळं स्थानिक नगरसेवकांनी थेट सर्वोच्च न्यायालय आणि हरित लवादाकडे दाद मागितली. मी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय दिल्ली इथे 2018 आणि सुप्रीम कोर्ट दिल्ली इथे याचिका दाखल केली आणि ही याचिका दाखल केल्यामुळे आज तिथे CATB प्लॅन हा तळोजा MIDCचा बंद होता आणि तो बंद असल्यामुळे हे निर्देशनं आणून दिले आणि त्याच्यावरती नवीन काम करण्यासाठी 70 कोटीचं काम आज CATBचं करण्यात आलं. म्हणजे या कोर्टाचा एक विजय म्हटलं पाहिजे याच्यामध्ये. तळोजा औद्योगिक वसाहतीतनं रात्री आणि पहाटेच्या वेळेला हवेत सोडल्या जाणाऱ्या वायूंमुळे तळोजा, कळंबोली आणि खारघरमधील रहिवासी संताप व्यक्त करतायत. रात्रीच्या वेळेला घराची दारं खिडक्या बंद कराव्या लागतायत तर काहींनी मॉर्निंग वॉक बंद केलाय.
सकाळी पहाटे आम्ही जर वॉकिंगला जात असेल तर आम्हाला नाकाला रुमाल बांधून जायला लागतो. जर आम्हाला कुठलंही आमच्या घराची जर कामाची करायची असेल तर त्या नदीला एवढा घाण वास येतो. पित्ताची भांडे आहेत ते जर तुम्ही आजही बघितलं तर ते ब्लॅक पडतात. तर सर मला बोलायचं असं की निर्जीव वस्तू एवढ्या ब्लॅक होत असतील तर सजीव वस्तूंना किती त्रास होत असेल. आमच्या रोडपल्ली बौद्धवाड्यामध्ये सर्व लोक आजारी पडलेले आहेत. प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्या कंपन्यांना पाठीशी घालून त्यांच्याकडून मोठा आर्थिक फायदा करून घेण्याकडे या MIDC आणि MPCBच्या अधिकाऱ्यांचा कल असल्याचा आरोप अरविंद म्हात्रेंनी केलाय. मला सत्य परिस्थिती सांगायची आहे. इथं काय झालं, इथं लोक प्रदूषण मरतो आम्ही, रात्री वास येतो आम्हाला. हरित लवाद आणि कोर्टानं दिलेल्या आदेशांची पूर्तता करण्यापेक्षा त्यात खोट काढून पर्यावरणाचं नुकसान करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडनं होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. पैशाचा बाजार कसा चालला जातोय तुम्ही स्वतः बघा. आज ही STP प्लॅन बंद आहे. माझा आरोप आहे, मी न्यायालयात आहे. जर मी चुकीचा बोलत असेल तर माझ्यावर एक गुन्हा दाखल करावा. एकट्या तळोजा MIDCची आर्थिक उलाढाल 60,000 कोटींच्या आसपास आहे. मात्र इतकी मोठी उलाढाल असणाऱ्या MIDCकडे स्वतःची अत्याधुनिक लॅब, सांडपाण्यावर टर्शरी ट्रीटमेंट करणारी यंत्रणा का नाही असा सवाल तज्ज्ञांनी उपस्थित केलाय. ह्यांची ओन MIDCची MPCB अप्रूव्ड लॅबॉरेटरी नाही आहे. जेव्हा ते ऑपरेटर आहेत तेव्हा त्यांची एक MPCB अप्रूव्ड लॅबॉरेटरी पाहिजे जी राऊंड द क्लॉक चालली पाहिजे, ज्याचं मॅनिंग पाहिजे कॉम्पिटंट केमिस्टच्या मार्फत आणि पॅरलल सॅम्पलिंग व्हायला पाहिजे. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टची ज्या गाईडलाईन आहेत त्याच्याप्रमाणे पण 3 tier टेस्टिंग त्यांनी रिकमेंड केलेलं आहे की बाबा एक ऑपरेटर करेल, एक MIDC करेल, एक थर्ड पार्टी करेल. MIDC आणि MPCBच्या अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर त्यांना कारवाई करणं सहज शक्य आहे. आता पावर गेले बंद 2 महिन्यापासून. मात्र कंपन्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्याकडून स्वतःचे खिसे भरण्याकडे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कल असल्यानं सध्या तरी इथल्या स्थानिकांना प्रदूषणाचा सामना करण्याशिवाय कोणतंही गत्यंतर उरलेलं नाही. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. तर आता चीन आणि अमेरिका हे आमने सामने आलेल्या तैवान विमानतळाला बॉम्ब हल्ल्यानं उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली. नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये दाखल झाल्या आणि पेलोसींच्या तैवान दौऱ्याला चीननं विरोध केलेला आहे. विरोध झुगारत पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्या आणि नॅन्सी पेलोसी या US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष आहेत. यावेळेला जी दृश्य आपण पाहतोय विमानतळावरती ज्यावेळेला तणाव निर्माण झालेला होता तैवानवरून चीन आणि अमेरिका, आता सामने आलेल्या नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल होण्यावरून सुरू झालेला हा वाद आहे. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्राईम बातम्या. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.